बाप्पा अण्णा कुणाला सांगू नका. तुम्हाला जे महादेव दादाला सांगायचं असेल ना ते या बाप्पाला सांगा. मग बाप्पा महादेव दादाला सांगेल. सांगेन सांगेन नंतर सांगेन. महादेव दादा तुम्हाला गोष्टी सांगायच्या का हो? भरपूर. तुम्ही त्याला रागवणार नसाल ना तरी मी त्याला रागवणार आहे. मला इथे कोणी गोष्ट सांगत नाही. आम्ही सांगू की तुम्हाला गोष्ट? तुम्हाला गोष्ट सांगता येते? मग उद्या की नाही आम्ही दिनोबाला गोष्ट सांगू. आता सांगा ना. दिनोबा आता रात्र खूप झाली आहे की नाही, आता झोपायला जायचं. आपण असं करूया, उद्या सकाळपासून धमाल करूया. उद्या सकाळी लवकर उठायचं, जवळच्या टेकडीवर फिरायला जायचं. तिकडून सूर्योदय की नाही खूप छान दिसत. मग दिनोबा जायचं ना उद्या? हो. उद्या सकाळी लवकर उठायचं. दिनोबा लवकर उठले तर त्यांनी आम्हाला उठवायचं आणि आम्ही लवकर उठलो तर आम्ही दिनोबांना उठवणार. ठरलं? हो नक्की. मग आता झोपायला जा बघू. अण्णा पण ते बाप्पाचं विसरू नका हा. हो बाळा, जा झोपायला जा. पप्पा महादेवाला लवकरात लवकर माझ्या समोर आण. म्हणाव अण्णा तुझी खूप खूप वाट पाहत आहे, लवकर ये. त्या भालचंद्राची गत शास्त्र्यांनो तुम्ही तिला सकट बुडणाऱ्या माकडी निवानी केली. तुमच्या भ्यापायी त्यो मला चेटकी म्हणला. खुरखुट न तपासता तुम्ही बी मला चेटकीन ठरवलीत आणि गावाला बी ठरवायला लावलीत. म्या सोडणार नाही, सोडणार नाही म्या. भालचंद्र तर आज बी माझ्या हातचं भावलं आहे. कवा बी त्याच्या हातात वाड्याची सत्ता येईल. त्याच्या हातात सत्ता आली म्हणजे ती माझ्याच हातात येईल. त्यो तालावर नाचतोय माझ्या आणि म्या हे करण, म्या हे करणारच. कधी आलात? कुठे होतात एवढे दिवस? देव पाण्यात ठेवायचे राहिले होते.
तुम्ही आधी मामनजींना जाऊन भेटा. जाऊ की नंतर, घाई काय? उगाच वेळ नका घालू, आधी जा. जा म्हणते ना. पण झालंय काय असं? भालचंद्र रावांची वाड्यातून गच्छंती केली. मामनजींनी त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा दिली आहे. काय म्हणजे अण्णांनी भालचंद्र रावांना? वाड्याचे दरवाजे बंद केलेत त्यांच्यासाठी. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे मामनजींनी भालचंद्र रावांवर ठेवलेला विश्वास हा अंधविश्वास होता हे त्यांना कळले. आणि म्हणून ते झुरतायत तुमच्यासाठी, तुम्हाला भेटायला, तुमची माफी मागायला. अण्णा, 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 पार्वती, अण्णा कुठेच नाही आहेत वाड्यात. अहो असं कसं होईल? पार्वती, अण्णा कुठे आहेत? सांग ना, अण्णा कुठे आहेत? पार्वती, अण्णा कुठे आहेत? पार्वती, पार्वती, अण्णा कुठे आहेत? सांग पार्वती, पार्वती सांग, अण्णा कुठे आहेत? मामनजी, अण्णा, अण्णा उठा ना. अण्णा, अण्णा तुम्ही उठत का नाही या? अण्णा, अण्णा आपण टेकडीवर फिरायला जायचंय ना? अण्णा, काय झालं रे दिनू? किती विनवण्या केलं तरी अण्णा उठतच नाहीये. मामनजी, मामनजी उठा ना. मामनजी, मामनजी, भाऊजी, वासंती, मामनजी, मामनजी अहो उठा ना. काय झालं बहिणी? भाऊजी बघा ना. वंस, काय ग? वंस, काय झालं ग? वंस, मामनजी, मामनजी काय झालं? ते डोळे उघडत नाहीयेत. म्हणजे 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 काय झालं काही कळत नाहीये. हे गेलेत वैद्यभवना बोलवायला. बर बर बर, मी बघते, तू काळजी करू नको, तू जाऊन पड जा. पण मी बघते, तू जाऊन पड जा जा. हे आजारी वगैरे होते का? नाही, कुठलाच नाही. काल त्याला मानसिक त्रास वगैरे झाला होता का? अजिबात नाही. उलट काल दिवसभर
ते खूप आनंदात होते. बोला ना वैद्यबुवा, काय झालंय? सदाशिवा, परमेश्वरानं प्रत्येकाला श्वास आणि नाडीचे ठोके मोजून दिलेले असतात. अण्णांचे श्वास कालच संपले. अण्णा आपल्याला सोडून गेले. काय झालं अण्णांना? सांग ना. एका थिंडीची किंमत किती मोजावी लागते या. समजलं असेल समध्या शास्त्र्यासनी. एक वार तुम्ही केलात, माझी थिंड काढलीत, मसान वाट चालायला लावली. एक वार म्या केला आणि मसनतच पोट शिवला त्या रघुनाथ शास्त्र्याला. एक पाऊल मशनाकडे पोचलं, त्याच्या मागोमाग समधी पावला मशनाकडे वळणार, म्या वळवणार. अण्णांना काय झालंय? ते उठत का नाहीयेत? असे का झोपलेत ते? आपले अण्णा आता नाही उठणार बाळा. का? काय झालंय त्यांना? आपले अण्णा देवाघरी गेलेत. मग कधी परत येणार? देवाघरी गेलेला माणूस कधी परत येतं का बाळा? का नाही येणार परत? बाळा, जी माणसं देवाला आवडतात ना, त्यांना देव आपल्या घरी घेऊन जातो आणि परत नाही पाठवत.
असतं तर हे घडलंच नसतं. वेळीच काहीतरी हालचाल केली असती. आपण इथे असताना घडवलं तेच खूप आहे. आम्हाला सगळ्यांना भोगायला लागणार आहे ते जन्मभर. गोदे, अगं आत येऊन नमस्कार केलास तरी चालेल. नाही नका. म्या वाड्यात पाय बी ठेवायचं नाही अशी मालकांची इच्छा होती.